श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो। यालाच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात। या महिन्यात भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते। असे मानले जाते की या काळात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, या महिन्यात कोणत्या देवाची सेवा करावी, महिलांनी कोणते नियम पाळावेत, कोणते दानधर्म करावीत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यामध्ये थोडा फरक असतो। हा फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो, त्यालाच अधिक मास असे म्हणतात। या महिन्याला कोणत्याही देवतेचे नाव नसल्याने तो सुरुवातीला दुर्लक्षित मानला जात होता। तेव्हाच भगवान श्री विष्णूंनी हा महिना स्वतःला अर्पण करून घेतला आणि त्याला पुरुषोत्तम मास असे नाव दिले। म्हणून हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो। यालाच धोंड्याचा महिना, अधिक मास महिना असे म्हटले जाते। तेव्हापासून अधिक मास महिना असे नाव या महिन्याला पडले आहे। या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या देवाची सेवा करायची आहे, तर अधिक मासात मुख्य करून भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि राधाराणी यांची पूजा केली जाते। रोज आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे, देवघर स्वच्छ करायचे आहे, तुळशीला दिवा लावायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला रोज करायचा आहे। त्याचबरोबर हरे राम हरे कृष्ण, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो नारायण हा जप करायचा आहे। शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा हरिपाठ आपल्याला म्हणायचं आहे। त्याचबरोबर महिलांनी काय करायचे आहे, तर बघा, महिलांसाठी हा महिना विशेष पुण्यदायी मानला जातो। महिलांनी रोज सकाळी रांगोळी काढायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे, देवघरात दिवा लावायचा आहे। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोनही टाईम देवघरात किंवा तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा, सात्विक आहार घ्यावा, शक्य असल्यास उपवास करावा। काही ठिकाणी महिनाभर हा उपवास केला जातो। त्याचबरोबर आपल्याला 33 अनारसे किंवा घारगे हे वाण द्यायचे आहे, सुवासिनींना हळद कुंकू द्यायचे आहे, ओटी भरायची आहे। असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते। त्याचबरोबर बघा, आपल्याला अधिक मासामध्ये दानधर्म करायचे आहे। दानधर्माला अधिक मासामध्ये विशेष महत्त्व आहे। या महिन्यात आपल्याला अन्नदान करायचे आहे, वस्त्रदान करायचे आहे, धान्यदान करायचे आहे, गाईला चारा द्यायचा आहे, गरजूंना मदत करायची आहे। असे म्हटले जाते की अधिक मासात केलेले दान अक्षय पुण्य देते। शक्य असल्यास गरिबांना जेवण द्यावे, मंदिरात सेवा करावी, धार्मिक पुस्तके दान द्यावी। अशी सेवा, हे दानधर्म आपल्याला अधिक मासाच्या महिन्यात करायचे आहे। हे दानधर्माला अधिक विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर आपल्याला कोणते ग्रंथ वाचायचे आहेत, तर या महिन्यात धार्मिक ग्रंथ वाचणे अत्यंत शुभ मानले जाते। भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, श्रीमद भगवद गीता, रामायण, पुरुषोत्तम महत्त्व असे हे ग्रंथ आपल्याला वाचायचे आहे। दररोज जरी थोडे वाचन केले तरी पुण्य मिळते असे सांगितले आहे। त्याचबरोबर आपल्याला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, परंपरेनुसार अधिक मासात काही शुभ कार्य आपल्याला टाळायचे आहेत। उदाहरणार्थ, विवाह आपल्याला या महिन्यामध्ये करायचा नाही, गृहप्रवेश करायचा नाही, मुंज, नवीन मोठ्या कामांची सुरुवात, तसेच वादविवाद टाळावेत, खोटे बोलू नये, कुणाचे मन आपल्याला या महिन्यामध्ये दुखवायचे नाही। अशा प्रकारे या अधिक मासामध्ये आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढी देवाची भक्ती करायची आहे। श्री स्वामी समर्थ।